हाय बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? छान छान गोष्टी वाचताय ना आणि घरीच बसलात ना. अजून थोडे दिवस आपल्याला घरी बसावं लागणार आहे. खरं तर किती वेळासाठी आपल्याला घरी बसायचं आहे हे आपल्याला कुणालाच माहिती नाही आहे. परंतु आपण असं केल्यामुळे जर आपल्यावरचं संकट टळणार असेल आणि आनंदी आनंद होणार असेल पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण, आणि तो निर्माण व्हावा याच्यासाठी आपण काही करणार असू तर ते आपण केलं पाहिजे. तर आजची ही जी गोष्ट आहे ही श्यामने दिवाळीची, सणाची आणि आनंदाची गोष्ट सांगितलेली आहे. ती आज आपण बघणार आहोत या 22व्या रात्रीच्या किस्स्यामध्ये. तर आजचा हा जो किस्सा आहे हा त्याने सांगत असताना आपल्याला आनंदाची दिवाळी कशी साजरी केली त्याने, त्याच्या आठवणीतला दिवस आहे. बघा, दिवाळी हा सण आपल्याकडे मोठा सण सगळ्यात म्हणून मानला जातो आणि आपल्या सगळ्यांना या दिवाळीमुळे एक एक वेगळ्या प्रकारचा आनंद, तो तजेला, तो दिवाळीचा प्रकाश, ते रंगांचे सगळे जे काही आपल्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये भरून राहिलेले वेगवेगळे असतात, रांगोळ्यांमधले कंदिलांचे उजेड, हे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, खाऊ, नवीन नवीन कपडे, सगळा घमघमाट, हा दिवाळीचा आनंद जो असतो हा असा द्विगुणित होत असतो या सगळ्या गोष्टींमुळे. पण मुलांना, तुम्हाला एक माहिती आहे का की अशी दिवाळी प्रत्येकाकडेच साजरी होते असं नाही. म्हणजे आता आपण खूप इव्हेंटच्या रूपामध्ये वेगवेगळे सण साजरे करतो. म्हणजे खूप प्रेस्टिजियस बनवतो, चांगले चांगले कपडे असलेच पाहिजेत. जर दुसऱ्याच्या मुलाकडे एवढे आहेत तर माझ्याकडे त्यापेक्षा माझ्या मुलाकडे चांगले असले पाहिजेत, त्याच्याकडे या वस्तू आहेत तर माझ्याकडे त्या असल्या पाहिजेत, मग दिवाळीत आम्ही हे घेतलं पाहिजे, ती वस्तू घेतली पाहिजे, असं एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलं आहे. पण श्यामच्या वेळची जी दिवाळी होती ती दिवाळी फक्त आणि फक्त, आता त्यातून सुद्धा लोक आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात, ही गोष्ट वेगळी आहे की इव्हेंटचं रूप साजरं करून त्या सणांना देऊन. पण तेव्हा खूप साध्या पद्धतीने आणि फक्त आनंदाची दिवाळी साजरी व्हायची मुलांना. तेव्हा अंगावरती कपडे मिळणं हे सुद्धा दुर्लभ होतं. हे त्यांनी इतकं आई वडिलांच्या प्रसंगामधून प्रकर्षाने सांगितले की तेव्हा आजूबाजूच्या सगळ्या शाळांना सुट्टी पडली. मी सुद्धा दापोलीमध्ये जवळच राहत असल्यामुळे पालगडहून दापोलीला शाळा बंद पडल्यावर घरी आलो. माझे भाऊ वगैरे सगळे खूप खुश झाले, सगळ्यांच्या शाळा बंद होत्या, आम्ही छान खेळत होतो. आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्हाला भावंडांना नवीन सदरे घेतले, तिन्ही भावंडांना. पण बाबांनी, भाऊंनी, त्यांच्या वडिलांनी त्यांचं धोतर इतकं वाईट अवस्था झालेली होती की सगळीकडनं फाटलं होतं. आई त्याच्यावरती ठिगळं शिवून द्यायची, ते तसंच घालायचे. खूप ठिकाणी ते जुनं होऊन होऊन विरलं होतं. आता त्याच्यावरती ठिगळं लावण्यासाठी सुद्धा कुठे जागा नव्हती, इतके ती या धोतराची वाईट अवस्था झाली होती. तरी पण त्यांनी फक्त आम्हा भावंडांना दिवाळीचा आनंद देण्यासाठी सदरे घेतले, स्वतःला घेतलं नाही. तो जो फाटका भाग आहे तो निऱ्या ज्या घातल्या जातात, प्लेट्स केल्या जातात, त्याच्यामध्ये घालून ते दिवस मारून नेत होते. आईला अगदी कसं कसं व्हायचं, धुताना, रोज शिवत असताना तिला खूप वाईट वाटायचं. पण ती तरी काय करणार होती, श्याम म्हणतो, कारण तिच्याकडे कुठे पैसे होते नवीन धोतर आणण्यासाठी. ती काही कुठे नोकरी करत नव्हती, काही करत नव्हती. ती संसार करत होती, मुलांना सांभाळत होती, घर सांभाळत होती. कारण त्या काळामध्ये इतक्या स्त्रिया नोकरीवर, कामधंद्यासाठी जात नव्हत्या. आणि खूप चांगल्या घरातल्या ज्या बायका असायच्या त्यांना तर त्याहून कामावर किंवा बाहेर कुठल्याही व्यवसायासाठी, नोकरीधंद्यासाठी पाठवलंच जायचं नाही. तर अशी माझी आई कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणारी होती, त्यामुळे तिच्याकडे पैसे नव्हते आणि तिच्या मनाजवळ ही चुकचुक कायम असायची. मग त्यावेळेला काय व्हायचं दिवाळीच्या वेळेला की मुंबईहून गावी लोक यायचे, कोकणात यायचे आणि गावच्या मुलांसाठी फटाके, खाऊ असं काही काही घेऊन यायचे. माझा मोठा भाऊ पुण्याला होता, पण यावर्षी तो दिवाळीला येणार नव्हता. पुण्याला माझा मामा राहायचा, तर मामाने यावर्षी एक आमच्या गावामध्ये काळा कृष्णा होता, तो पुण्याला जाऊन येऊन असायचा, त्याच्याकडे आईसाठी 3 रुपये भाऊबीजेचे पाठवून दिले. बघा, 3 रुपये ही त्यावेळची मोठी रक्कम होती मुलांनो. आता 3 रुपयाला काहीही येत नाही. पण ते पैसे बघून आईच्या डोक्यामध्ये, हृदयामध्ये एक प्रकारची चमक उठली. तिला इतका आनंद झाला, जे तिच्या मनात होतं ते तिला कुठेतरी करायचं होतं.
त्यामुळे तिला खूप बरं वाटलं, इतकं इतकं चांगलं वाटलं. मामाने आमच्यासाठी खाऊ पाठवला होता आणि तो हे सगळं आईने विचारलं, चौकशी केली. आईला खूप आनंद झाला, सगळे कसे आहेत, बरे आहेत का, माझ्या भावाबद्दल चौकशी केली, तो नीट वागतो ना वगैरे, आणि निघून गेला तो. तेव्हा आईने आम्हाला सगळ्यांना, आम्ही तिघही भाऊ जमलो आईभोवती, की आई मामाने खाऊ पाठवला, खाऊ पाठवला, आम्हालाही खाऊ दे. मग आईने प्रत्येकाच्या हातावरती एक जर्दाळू दिलं आणि 3 पेपरमिंटच्या वड्या दिल्या. बघा, आज आपण आपल्याकडे खाऊ हा प्रकार याचं आपल्याला अप्रूपच राहिलेलं नाही. पण आमच्या लहानपणी किंवा श्यामच्या साने गुरुजींच्या काळामध्ये जेव्हा मुलांना खाऊ कोणीतरी देतं, मग ते काहीही अगदी असो, त्याचं इतकं भयंकर अप्रूप होतं. कारण घरी ह्या सगळ्या वस्तू नसायच्याच खाण्यासाठी. आणि खूप मोठा खाऊ म्हणजे बघा ना, आता आपल्याला खाऊ म्हणून कोणी काहीही आणून दिलं तरी त्याचं अप्रूप नाही वाटत. इतकी सगळ्या प्रकारची खाणी आपण खातो, म्हणजे त्या खाण्याची नावंसुद्धा आपण गिणती करू शकत नाही, इतक्या प्रकारचं खाणं असतं, म्हणून त्याचं आपल्याला अप्रूप नाही आहे. पण त्यांच्याकडे फक्त 2 वेळचं अन्न खाणं आणि चरितार्थ चालवणं असं सगळं सुरू असायचं. त्यामुळे तो खाऊ म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळी होती. तर आईने एक एक जर्दाळू दिलं. लहान भाऊ भांडायला लागला की मला ही पेपरमिंटच्या रंगाची दुसरा रंग दे, वडी दुसरी गोळी दे, आणि मला 2 जर्दाळू आणखी दे. तेव्हा आई म्हणाली, अरे आपण एकाच वेळी का सगळं खायचंय, तुमच्यासाठीच पाठवलंय की नाही, तुम्ही तो पुरवून पुरवून खाल्लात तर तुम्हालाच पुरेल, एका वेळी सगळं खाऊ टाकलं तर कसं होईल सांगा. मग भाऊ म्हणाले, ठीक आहे, मग मला हा रंग तरी बदलून दे. मग तिने तो पेपरमिंटच्या वडीचा रंग बदलून दिला, त्या गोळीचा, त्या चॉकलेटचा आणखी एक त्याच्या हातावर ठेवली. आणि फडताळ म्हणजे एक कपाट असतं कोकणामध्ये, अशी लाकडी भिंतीत केलेली त्यावेळची जुनी, त्याच्यामध्ये तो खाऊ मुंग्या लागणार नाही अशा पद्धतीने छानपैकी जपून ठेवला. थोड्या वेळाने तिने मला बोलावून घेतलं की श्याम इकडे ये. मी म्हटलं काय गाई. तेव्हा आई म्हणाली की तू एक काम कर, अमृत शेटजींच्या दुकानामध्ये जा आणि तिथे जाऊन नवीन धोतराची काय किंमत आहे ते धोतर जोडीची विचारून ये. आणि त्यांनी जर विचारलं की बाबा घरी आहेत का, तर सांगायचं ते गावी दुसरीकडे दुसऱ्या गावात गेलेत आणि त्यांचं काम झालं की ते परत येणार आहेत, आता ते नाही आहेत, उद्या वगैरे येतील, असं चौकशी करून ये धोतराची म्हणून आईने मला पाठवलं. मी अमृत शेटजींच्या दुकानामध्ये गेलो. तिथे त्यांची 2 मुलं मोहने आणि बद्री बसलेले होते. ती अतिशय आगाऊ मुलं होती. त्या मोहन्याने मला विचारलं, काय रे तू हे चित्र घ्यायला आलास का माझ्याकडे. तो म्हणाला, तू मला जर देतच नाहीस चित्र तर मी तुझ्याकडे कशाला चित्र मागेन, मी काही तुझ्याकडे चित्र वगैरे मागणार नाही, कारण देत नाही म्हणताना मी माझी शक्ती अजिबात वाया घालवणार नाही. मग कशाला आलास, मला धोतर जोडीची किंमत विचारायची. धोतर जोडी कोणाला, भाऊंसाठी ही धोतर जोडी मला हवी आहे. त्यामुळे तू चांगला पोत असणारी, चांगली व्यवस्थित अशी 2 धोतर हे दाखव, मला धोतर दाखव, धोतर जोडी दाखव आणि त्याची किंमत सांग वेगवेगळ्या प्रकारची, मला माझ्याकडे ती दे, मी घरी जाऊन दाखवून येतो, त्यातलं जे चांगलं असेल ते आम्ही घेऊ, असं तो सांगतो. त्याप्रमाणे मला त्याने मोहन्यानी 2-3 धोतर जोड्यांचंही दाखवलं. तेवढ्यात तिथे अमृत शेठजी आले आणि ते म्हणाले की दाखवून लवकर आण हो श्याम. तेव्हा मला कसं तरी वाटलं. मी म्हटलं हो, दाखवून परत घेऊन येईन, ठेवेन कशाला, जे आम्हाला ठेवायचं आहे त्याचे आणून पैसे देईन मी तुम्हाला. तेव्हा ते मला म्हणाले, तुझ्याजवळ भारी पैसे झाले वाटतं, तुझ्या बापाकडे नाही छदाम आणि तुझे पैसे खुळखुळ वाचतायत, मोठे अगदी पैशांच्या बाता मारतोयस ते. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, कारण त्यांच्याकडे वडिलांचं काहीतरी कर्ज होतं आणि ते कर्ज परत केलं गेलेलं नव्हतं, म्हणून ते मला असं म्हणाले. तेव्हा साने गुरुजी म्हणतात की माणसाने, स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्या माणसाने कोणाकडून कधी कर्ज घेऊ नये, त्यापेक्षा मरण पत्करावं. कारण कर्ज फेडणं ही जर का तुमची मिळकत नसेल तर अतिशय दुरापास्त गोष्ट असते आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला माणूस हा फार वाईट अवस्थेत जगत असतो. त्यामुळे कर्ज कधी कोणाकडून घेऊ नये, उधारीची गोष्ट घेऊ नये. मग मी ते नमुने घेऊन घरी आलो, आईला दाखवले आणि त्यातले एक आईने पसंत केला आणि त्याचे पैसे देऊ केले आईने मला, आणि बाकीची परत करून ये म्हणून सांगितलं. बाकीची मी जी होती ती परत केली आणि मी घरी आलो, एक धोतर जोडी घेतली आणि आई आली, तिने त्याची 2 वेगवेगळी पानं फाडली, त्याला हळद कुंकूची बोटं लावली आणि ती ठेवून दिली, लपवून ठेवली. म्हणजे वडिलांना सरप्राईज होतं, वडिलांना एकदम आनंद द्यायचा होता त्यांना न कळता. आणि आईने सांगितलं कोणालाही सांगायचं
नाही, म्हणजे गावावरून त्यांना ती गोष्ट कळली नाही. दिवाळीच्या दिवशी पहाटे एकदम मंगल स्नान झालं, पहिली आंघोळ झाली की त्या दिवशी ती आई त्यांना देणार होती. आम्ही मुलं होतो, ती सुद्धा आईच्या या कटात सामील झालो, छानपैकी आनंदाच्या कटामध्ये असं ते म्हणतायत. आणि उद्या दिवाळी म्हणून आईने काय केलं, टाकळ्याच्या शेंगा आणून त्याचे इंद्रजव काढले आणि ते वाटून वगैरे अंगाला लावण्यासाठी ठेवले. पायाखाली नरकासूर फोडायचा म्हणून आम्ही कार्ट शोधून काढली. मग आम्ही अंगण साफ करायला घेतलं. इथे ते स्वच्छतेचं महत्त्व सांगतात की नरकासूर म्हणजे नरक म्हणजे घाण, ही स्वच्छ करून काढणं सगळीकडून. म्हणजे ती कार्टी फोडणं म्हणजे नरकासुराला मारणं नाही किंवा त्या राक्षसाला मारणं नाही, तर घाणरूपी जो राक्षस असतो तो अनारोग्य निर्माण करतो. आणि असं अनारोग्य अनेक मानव जाती प्राणी जातीसाठी हानिकारक असतं. बघा, आज आपण पिशव्यांमधून टाकतो, रस्त्यावरचे कुत्रे खातात, गाई तर कुठे दिसतच नाही, पण एखाद दुसरी असते ती गाय सुद्धा त्या प्लॅस्टिक सकट खाते. किंवा असे जे प्राणी असतात रस्त्यावरचे ते प्राणी खातात तो कचरा, ती प्लॅस्टिक त्यांच्या पोटात जाते. आपण कितीतरी कचरा करतो, घरातनं काढतो, बाहेर टाकतो, बाहेरचा कचरा घरात, कितीतरी घाण वस्तूंचा बोकळ झाल्यामुळे, त्या वस्तू बोकळल्यामुळे आपल्याकडे घाण सुद्धा बोकळली आहे. वाहनं जास्त झाल्यामुळे धूर झालेला आहे. आताच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल की क्वारंटाईन पिरियड आहे, लोक घरी बसलेत, त्याच्यामुळे वाहनं कमी नेली जात आहेत. आणि वाहनं कमी नेल्यामुळे लोक प्रवास कमी करत असल्यामुळे जागोजागी स्वच्छता दिसायला लागली आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत, परिसर स्वच्छ झाले आहेत, वातावरणातला जो संपूर्ण प्रदूषणाचा भाग होता तो कमी झाला आहे, ओझोनचा थर पुन्हा नीट व्हायला लागला आहे. म्हणजे माणूस कचरा हवा तसा करतोय, बेसुमार, भरमसाठ. आणि हा कचरा काढून टाकणं म्हणजे नरकासुराचा वध करणं. आणि घरामध्ये जी स्त्री असते ती लक्ष्मी असते, ती संपूर्ण घर स्वच्छ ठेवत असते. साने गुरुजी म्हणतात, पुरुष घाण करतात घरामध्ये, ते कधीही स्वच्छता करत नाहीत. बायकांना मदतीला जबरदस्ती घेऊन त्यांना ती घाण साफ करून ठेवायला लागते, पण पुरुष तिथे सहभागी स्वतःहून होत नाहीत, बायकाच सगळं घर स्वच्छ ठेवत असतात. म्हणजे सत्यभामेने श्रीकृष्णाला सांगितलं की नरकासुराचा तिने मारलं, तुमच्याकडून हा नरकासूर मारला जाणार नाही तर मी मारते. म्हणजे 4 दिवस जर एखादी बाई घरात नसेल आणि जर घर येऊन बघितलं तर त्या घराची फार वाईट अवस्था पुरुषांनी करून टाकलेली असते. कारण त्यांना एखादी वस्तू जागेवर ठेवावी, त्या गोष्टीमध्ये स्वच्छता करावी, देव स्वच्छ ठेवावे, दिवा स्वच्छ ठेवावा, हे त्यांना माहितीच नसतं. हे घरातली लक्ष्मी स्त्रीच करत असते आणि तिच्या सांगण्यावरून घरातले पुरुष करत असतात. त्यामुळे घरातली स्त्री ही लक्ष्मीसारखी असते असं ते म्हणतात. असं आम्ही सगळं स्वच्छ केलं. तुळशी वृंदावन आईने नवीन साकारलं. म्हणजे बघा मुलांना, मातीचं तुळशी वृंदावन घडवलं जातं, तर तसं नवीन तुळशी वृंदावन, पणत्या पुसून ठेवल्या, वाती केल्या, असं सगळं आम्ही सकाळी पहाटे लवकर उठायचं म्हणून दिवाळीची तयारी करून ठेवली. खूप आनंदात असतात बघा. दिवाळी हा खूप 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 हर्षोल्लासाचा असा सण असतो. दिव्यांचा, रंगांचा, पणत्यांचा, आकाशकंदिलांचा, खाण्यापिण्याचा. तर सगळी तयारी, आम्ही सगळे रात्री उशिरा झोपलो, पण आई बराच वेळ झोपली नव्हती. तिने उठण्याची तयारी, आणखी सगळी तयारी होती ती करत रात्रभर बराच वेळ राहिली आणि त्यानंतर झोपली. तरीही पहाटे लवकर उठली, सगळ्यांसाठी पाणी तापवलं, प्रत्येकाला एकेकाला उठवून तिने तेल लावलं, उठणं लावलं. म्हणजे हे सगळ्यांसाठी तिने केलं. स्वतःची आंघोळ करून घेतली, मग भाऊ उठले, त्यांनी आंघोळ करून घेतली आणि ते देवपूजा वगैरे केली. त्या दिवशी आमच्याकडे देवांना सुद्धा गरम पाण्याची आंघोळ घातली जाते. इतर वेळी ते थंडीत कुडकुडून आंघोळ करतात असं म्हटलंय. तर त्या दिवशी तेलाचं बोट, सुगंधी तेलाचं बोट लावलं जातं. मागणारे लोक आमच्या दारात येतात, त्यावेळी त्यांना काही द्यायचं असं पद्धत असते. तर आमच्याकडे करंजी आणि अनारसे आईने केलेले होते, ते आम्ही लोकांना देत होतो. मग भाऊंनी आम्हाला बोलवून नैवेद्य दिला आणि ते जे देवाचं हे नेसलेले होते कद, ते घालून ते देवळामध्ये गेले. देवळामधून घरी आले आणि आईला म्हणाले, काय ग आज रोजच्या जागेवर धोतर ठेवलेलं नाहीस? ते धोतर कुठे आहे? आई म्हणाली, किती दिवस त्या धोतराचं आपण हे करत राहणार, किती दिवस ते धोतर चालणार तुमचं? मी त्याची 2 अंगपुसणी करून टाकली, मग आता मी नेसू काय? अहो त्याची किती वाईट अवस्था झाली होती. मला आता ते धुताना आणि शिवताना मला फार वाईट वाटत होतं. अगं पण वाईट वाटतंय, लाज वाटते, म्हणून आपण करणार काय? मी गेलो होतो अमृत शेठजींकडे मागण्यासाठी त्यांना, तेव्हा ती म्हणाली, तुमचं आधीच कर्ज बाकी आहे, ते तू फेडशील की नाही हे माहिती नाही आणि मी तुला आणखी कसं देऊ? त्यांनी सरळ नकार दिला मला. मग धोतराचं मी कुठून आणणार धोतर, असं ते म्हणाले.
तेव्हा आईने त्यांच्या हातामध्ये नवीन धोतर दिलं आणि आई म्हणाली आज हे धोतर नेसा. तेव्हा वडील बघतच बसले, हे धोतर कुठून आणलं, कोणी आणलं? तेव्हा आई म्हणाली मी आणलं. तू तू कुठून आणलंस? तू काय त्या मोहन्याला वगैरे गळ घातलीस की काय दे म्हणून धोतर वगैरे? आई म्हणाली नाही, मी श्यामला पाठवला. तर हे मी मोहन्याकडून वगैरे आणलेलं नाही, श्यामला पाठवलं आणि मी धोतर आणलं. श्यामकडे कुठून पैसे आले? तर श्यामकडे पैसे मी दिले. तुझ्याकडे कुठून पैसे आले? तर मला माझ्या भावाने पुण्याहून भाऊबीज पाठवली. काळा कृष्ण आला होता त्याच्याकडे. काळा कृष्ण कधी आला? 2 दिवस झाले. पण मग ते पैसे तुला भाऊबीजेला दिले. तुझ्याकडे पण लुगडं नाही आहे, तुझ्याकडे साडी नाही आहे, तुझी साडीची अवस्था वाईट झाली आहे, त्याच्यावर तुझा हक्क. त्याचं धोतर मला का आणलंस तू? त्यावेळी आई म्हणते तुम्ही आणि मी काही निराळे आहोत का? इतकी वर्ष आपण संसार करतोय, सुखदुःख बघतोय, कितीतरी बरे वाईट आपण अनुभव घेतले, आपण अजूनही निराळे आहोत का? जे सगळं तुमचं आहे ते माझं आहे आणि माझं जे सगळं आहे ते तुमचं आहे. आणि आहे तरी काय असं आपल्याजवळ की खूप मोठं आपण एकमेकांना हे करावं? तुम्ही नवीन धोतर नेसलात काय आणि मी नवीन लुगडं नेसले काय? एकच ना. त्यात तुम्ही नवीन धोतर नेसलात त्यातच माझा आनंद आहे आणि मी त्याला कुंकवाचं बोट लावून ठेवलंय. तुम्ही चला लवकर नेसा, मी नवीन धोतर नेसावं म्हणून, आणि तुला नवीन लुगडं नसावं. याचं मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होतोय, पण माझ्या आनंदाचं काय? तू तुझा आनंद मिळवलास. तेव्हा ते श्यामची आई म्हणते माझा आनंद तोच तुमचा आनंद आहे ना. तुम्हाला बाहेर 4 चौघात जायचं असतं, लोकांमध्ये मिसळायचं असतं, मोठमोठ्या लोकांना भेटायचं असतं, तुम्हाला त्याची गरज आहे. आणि मी कुठे जाणार आहे आज? मी तर आपली घरातच कामं करते. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्यावेळी तुम्ही मला पहिल्यांदा नवीन लुगडं घ्या ना. आणि आजची दिवाळी आहे, आनंदाचा सण आहे, आपण सगळ्यांनी हसायचं, आनंदात राहायचं आणि आनंद देण्यासाठीच ही दिवाळी येते असं आई म्हणाली. तुझ्यासारखी जन्माची सोबती नसताना तुम्हाला आनंद देण्यासाठी माझा जन्म झालाय आणि तो मी नक्की देईन हे धोतर नेसून, असं म्हणू नकोस. मला आनंद का नाही मिळणार? मी नक्की आनंद, मी दरिद्री नसून मी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. मग मी का बरं हसणार नाही असं ते म्हणतात, का सुखी नाही होणार असं म्हणून त्यांनी आईच्या हातातून ते धोतर घेतलं, ते नेसले. आणि ते वडिलांचं नेसूचं धोतर पाहून आम्हाला मुलांना, आईला आणि सगळ्यात जास्त आईला खूप खूप आनंद झाला. आणि तो आनंद जो असतो ना मुलांना, तो अनुभवून बघायला लागतो असं श्याम म्हणतो. कारण की आपण प्रेमपूर्वक त्यागामधून जो मिळणारा आनंद असतो, म्हणजे कर्तव्यपूर्वक नाही, प्रेमपूर्वक त्यागातून मिळणारा जो आनंद असतो दुसऱ्यासाठी केलेल्या, तो खऱ्या अर्थाने त्या आनंदाची चव वेगळी असते. आणि ते सतत करत गेल्याने आपल्याला तो आनंद मिळतो. त्याची एकदा आपल्याला चट लागली पाहिजे की दुसऱ्यासाठी काहीतरी मनापासून करणं हे आपल्यात उतरलं पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वार्थीपणाने आपला विचार न करता आपल्या माणसांचा, आपल्या सभोवतालच्या, आपल्या आजूबाजूच्या माणसांचा आपण जितका विचार करू आणि त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो खरा आनंद. तर असा हा श्यामचा दिवाळीचा आनंद होता. असा आनंद आपण सुद्धा सगळे मिळवू शकतो. छान वाचा, सुदृढ राहा. उद्या पुन्हा भेटूया असाच एक किस्सा घेऊन. तोपर्यंत टाटा.